we started our discussion on essay writing. We saw what essay involves, UPSC चे किंवा MPSC जे काही एक्झामिनर्स असतील त्यांच्या अपेक्षा ना एक्सपेक्टेशन्स काय असतात अँड what we can do, how to write well or frame philosophical essays आणि त्यासाठी काय लागतं. Let us discuss more specific points today. For example, say sources. काही प्रमाणात याच्यावर डिस्कशन आपलं काल झालंय ऑलरेडी सोर्सेसवर. बट फॉर युअर इन्फॉर्मेशन आय विल हायलाइट अगेन. सर्वात पहिले आय हॅव स्पोकन अबाउट इट. यू नीड टू रीड books, wide reading. That is the first part. Second, your GS syllabus. हे UPSC असेल किंवा MPSC, it is applicable to both. That your grip on your syllabus should be very strong. There are times while you write not only essay paper, but your GS papers also, it may be possible that you go blank, right? You exactly don't understand what exactly is to be written. त्यावेळी जर तुम्हाला तुमचा सिलेबस लक्षात असेल किंवा सिलेबस माहीत असेल प्रत्येक मुद्दा, you will get dimensions, right? It is easy for you to build dimensions if you know your syllabus well. Next, current affairs. Again, looking at the question papers that are coming now, right? Current affairs are very important. Grip over current affairs is important, and not just grip. म्हणजे माहिती असेल. I don't know किती लोकांनी इथे मेन्स दिली आहे, but generally what I assume is people read sources like PT 365 किंवा जे काही कंपायलेशन्स असतात मार्केटमध्ये अवेलेबल, कंपायलेशन वाचल्या जातात. किंवा खूपच सिन्सिअर असेल तर रोज न्यूजपेपर पण वाचतात. अजून सिन्सिअर असेल तर त्याच्या नोट्स पण काढतात. राईट. माय पॉइंट इज it gives you content only. You are forgiven. It gives you content only, right? The point is, काल जे आपण लेअर्ड थिंकिंग किंवा अनालिसिसचं चर्चा करत होतो, कुठेतरी आपलं अवांतर वाचन आणि जे करंट अफेअर्समध्ये चाललं आहे ते, प्लस अवांतर वाचनचा अर्थ हा नाही आहे की डायरेक्टली यू रीड ओनली नॉवेल्स, राईट? बट you should read some materials which are relevant. जसं आपण काल जॉर्ज ऑरवेलची गोष्ट केली. But I would go to the extent of Leo Tolstoy also. Even if you read Tolstoy, right? म्हणजे तुम्ही विचार करा, एअर पोल्युशन वर एसे आहे. यू स्टार्ट विथ द वे ही स्टार्टेड द टेल ऑफ टू सिटीज. त्यातले 2 लाईन जरी उचलल्या ना, द एक्झामिनर विल बी ब्लोन अवे, राईट? गेटिंग द पॉइंट. सो हे जे पॅराडॉक्स त्या स्टार्टिंग मध्येच आहे तो पंच. इवन लिओ टॉल्स्टॉयचं दुसरं अॅना करेनिना टोटली वेगळा विषय आहे त्या पुस्तकाचा, राईट? बट द फर्स्ट 2 लाईन्स ऑफ दॅट बुक माइंड ब्लोईंग, राईट? असं जर तुम्हाला काही वापरायचं असेल आपल्या एसेमध्ये तर तुमचं अवांतर वाचन हे खूपच ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. पण टू बी व्हेरी स्पेसिफिक यू कॅन रीड लाईक आय वुड कोट बुक्स लाईक कार्तिक मुरलीधरन यांचं आता एक पुस्तक पब्लिश झालं होतं. कार्तिक मुरलीधरनचं नाव ऐकलंय का? मग पुस्तकाचं नाव तर ऐकलंच नसेल, राईट? कॅन एनीवन टेल मी व्हॉट बुक? ही प्रेझेंटेड द बुक टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऑल्सो. ही इज वर्किंग विथ अ व्हेरी बिग ऑर्गनायझेशन, सेजिस. हे जर नाव ऐकलं असेल, सेजिस त्यांचंच ऑर्गनायझेशन आहे. अँड हिज बुक इज एक्सेलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट. चांगलं मोठं पुस्तक आहे, 800-900 पानांचं. इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट टू रीड द बुक. तो जातो खूप, कारण इतकं डेटा हेवी आणि रिसर्च बेस्ड पुस्तक आहे. बट इट इज हायली ॲप्लिकेबल. त्याचं छोटं किंवा एक सोपं व्हर्जन सुरुवात करायची असेल तर इन द सर्व्हिस ऑफ द रिपब्लिक, विजय केळकर आणि अजय शाह, राईट? व्हेरी नाईस बुक. ते खूप डिटेल किंवा रिसर्च ओरिएंटेड असं आत डिटेलमध्ये जात नाही. But overall, they have exactly said many of the things which have already been or which are then elaborated in Karthik Muralidharan's book. Clear?
मग प्राईम मिनिस्टर्सच्या बायोग्राफी असतात किंवा हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीजच्या बायोग्राफीज आहेत, पुस्तकं आहेत. असं थोडं रिलेव्हंट मटेरियल असं मी म्हणतो, की सो युअर spectrum or scope of reading can be very wide depending on your choice also and what you can retain, right? And what type of uh, essay you like to write. हे ज्याला खूपच कंटेंट ओरिएंटेड लिहायचं असतं, ते मग कंटेंट हेवी पुस्तकं वाचू शकतात. तर जर इमॅजिनेशन चांगलं असेल, तर देन इवन रायटर्स लाइक लिओ टॉल्स्टॉय और यू कॅन रीड लिटरेचर अँड देन यू कॅन राईट नॉट एसेस बिलकुल, राईट? मी तुम्हाला क्लिअर सांगतो, म्हणजे तो मुद्दा पुढे येणार आहे, पण आय एम हायलाइटिंग इट अगेन. इफ यू आर एबल टू डू जस्टिस टू एन ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक, यू विल स्कोर वेल. त्याला चॅलेंजेस नाही. विजडम फाइंड्स ट्रूथ. 90% लोक हातच नाही लावत. 90 काय 95 ते 98% कॅन्डिडेट्स आर नॉट गोइंग टू टच दिस टॉपिक. राइट? इथे पण जो ट्रूथचा टॉपिक होता 2025 या वर्षीच. व्हेरी फ्यू पीपल आर गोइंग टू टच द टॉपिक. राइट? सो जनरली काय होतं 50% 40 ते 60% लोक एखादा टॉपिकच उचलतात त्या सेक्शन मधला. व्हिच इज रिलेटिव्हली द पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. राइट? त्यामुळे इफ यू पिक अप टॉपिक लाइक दिस अँड लाइक विजडम फाइंड्स ट्रूथ ॲब्स्ट्रॅक्ट. त्यात जर तुम्हाला एक डिसेंट लिहिता आलं टू द पॉइंट, यू विल डायरेक्टली गेट 120 ऑर मोर. म्हणजे किती असतात? 125 आहे ना? सो तुम्हाला म्हणजे दोन्ही मिळून दोन्ही एसेस मिळून 160-170 स्कोर केलेत लोकांनी. राइट? 160 इन एन एसे इज लाइक 50-60 चा लीड मिळतो एका पेपरमध्ये सर. राइट? सो कमिंग बॅक, करंट अफेअर्स. सो जे काही तुम्ही वाचताय ते प्रत्येक गोष्ट करंट अफेअर्सशी रिलेट करणं. करंट अफेअर्समध्ये ती गोष्ट दिसली पाहिजे आणि तुम्ही त्या वाचलेलं आहे तर ते अप्लाय करता आलं पाहिजे. राइट? नेक्स्ट, जे तुम्ही एथिक्ससाठी वाचणार आहे, ते थोडं अजून डिटेल करायचं. आपण काल पण बोललो याबद्दल. थिंकर्स, फिलॉसॉफीज, राइट? इव्हन हिस्टॉरिकल अँड मायथॉलॉजिकल क्रॉनिकल्स हे जरी तुम्हाला वाचता आले, त्यामधनं पण खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव हर्ड द नेम, म्हणजे असेल कदाचित. सेपियन्स हे पुस्तक. हां, हरारी, राइट? सो हरारीचं ते जे पुस्तक आहे, दॅट इज ऑल्सो वन गुड एक्झाम्पल ऑफ ब्रॉड रीडिंग, राइट? बट हाऊ मेनी ऑफ यू नो द नेम ऑफ जेड डायमंड? जेड डायमंड, राइट? हरारी जर तुम्हाला असं वाटतं नाही खूप भारी लिहिलंय, तर हरारीज ग्रेट ग्रँडफादर इज जेड डायमंड. बेसिकली जेड डायमंड हॅज डन द एक्झॅक्ट वर्ड. हरारी इज अ स्टोरी टेलर. ॲक्चुअल काम जे केलं जेड डायमंडने केलं. जेड डायमंड्स बुक गन्स, जर्म्स अँड स्टील. क्लासिक, राइट? क्लासिक बुक. गन्स, जर्म्स अँड स्टील. तर हे असं जर मटेरियल तुमच्याजवळ असेल, तर एसे लिहिणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जातं. सो थिंकर्स, फिलॉसॉफीज, इथिक्स आणि इथिक्सबद्दल क्लॅरिटी. वाचून चालत नाही. एथिक्स, राइट? अशा गोष्टी तुम्हाला डायलेमाज हे सगळं तुम्ही वाचलेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही करंट अफेअर्स वाचताय, पण अगेन रीडिंग न्यूजपेपर्स आणि आय डोंट नो एक जसं आता आधी होतं, स्टिल डू यू एक द हिंदू? अजूनही तिथेच अडकलेत गाडी, राइट? द हिंदू, इंडियन एक्सप्रेस. ओके. सो यू हॅव शिफ्टेड अ बिट टू द राइट ऑफ द सेंटर, राइट? राइट. सो द हिंदू आज मला असं वाटतं टेक्नॉलॉजीमुळं मला असा एक न्यूजपेपर अँड स्टिकिंग टू दॅट वन नरेटिव्ह, एस्पेशली कन्सिडरिंग हाऊ कॉम्प्रोमाइज्ड आवर मीडिया इज, नॉट अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. रादर तुम्हाला एडिटोरियल्सचे कंपायलेशन्स अवेलेबल आहेत आज. नेटवर येतं सरळ-सरळ. टुडेज एडिटोरियल्स म्हणून आणि सगळे एडिटोरियल कंपायलेशन येतात Telegramच्या चॅनल्सवर वगैरे. सो इफ यू कॅन गेट हँड्स ओव्हर दॅट, इट्स व्हेरी ईझी. आणि त्यातनं तुम्ही बघा की 4-5 थीम्स मेजर असतात. मग त्याला थोडंसं एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्याजवळ आज जिनी आहे, राइट? येस ऑर नो? ChatGPT आहे. यू कॅन गेट व्हॉटएव्हर मटेरियल यू वॉन्ट. पण आय नो इट इज व्हेरी रिस्की. व्हॉट आय एम सजेस्टिंग इज रिस्की. व्हाय? बिकॉज मी ऐकलं असेल प्रॉम्प्टची क्वालिटी मॅटर करते. है ना? यू ट्रेन युअर एआय टू बी अ डॉन्की, इट विल टर्न आउट टू बी अ डॉन्की अँड इट विल गिव्ह यू डॉन्की मटेरियल. So it depends on the quality of questions you are asking the AI, right, platform. So be very careful.
पण असं जर वापरता आला ना एआयला, तर खूप सोपं आहे, की तुम्हाला जे 2-4 टॉपिक्स त्या दिवशीचे कळतात की हे एडिटोरियल्स मेन आहेत. मग त्यावरनं जे तुम्ही वाचताय ते तर वाचाच, पण त्याच्यावर अजून लेयर्ड थोडं डेप्थमध्ये जायला एआयचा वापर करता येतो. पण इथे तेच आहे, की जसं इंटरनेटबद्दल होतं, राइट? इट्स अन ओपन फील्ड. यू शुड नो व्हेअर टू ड्रॉ द लाईन एंड व्हेअर टू स्टॉप. अदरवाईज ते कन्व्हर्सेशन सुरू राहतं. राइट? कारण प्रत्येक उत्तर ते शेवटी ते एआय म्हणतं. काहीतरी सांगतो, "डू यू वुड यू अल्सो लाइक मी टू डू धिस?" ते वी गो ऑन. डोंट गेट ब्लोन अवे, राइट? नेक्स्ट नो आता मॅगझिन्स वगैरे असतात, पण फॉर एक्झाम्पल आय कॅन सजेस्ट ते डिपेंड करतं, की तुमचा इंटरेस्ट काय? म्हणजे इफ यू आर इंटू पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इश्यूज, यू कॅन रीड इकॉनॉमिक ऑन पॉलिटिकल वीकली किंवा त्याचे काही आर्टिकल्स. जिओग्राफिकल डेप्थ किंवा एन्व्हायर्नमेंट बद्दल असेल तर डाउन टू अर्थ किंवा असे काही मॅगझिन्स असतात. सायन्स रिपोर्टर आहे. पण अगेन इश्यू बेस्ड, राइट? असं काही सगळंच वाचत बसाल आणि योजना, कुरुक्षेत्र मला माहीत नाही आता कोणी डू यू रीड योजना? येस, समटाईम्स, राइट? तर ते तसंच आहे शेवटी. आणि हे डोक्यातनं काढा. हे वाचण्यावर नाहीये. कोणीतरी योजना पण वाचतंय बाबा म्हणजे खूपच भारी प्रिपरेशन चाललंय असं नाही. द होल थिंग, राइट? तुम्ही सोर्स काय वापरता याच्यावर नाही. द होल थिंग इज व्हॉट हॅपन्स इन युअर माइंड, राइट? द सोर्स ऑफ एव्हरीथिंग इज हिअर. व्हॉट यू डू विथ दॅट कंटेंट इज व्हेरी इम्पोर्टंट. अगेन खूपच बेसिक गोष्ट आहे जी नुसती एस-एला नाही तुमच्या पूर्ण जी-एसच्या प्रिपरेशनला यू-पी-एस-सी असेल, एम-पी-एस-सी असेल, हे लागू पडतं. थिंक अबाउट इट. देअर इज नो परफेक्ट कंटेंट. There will be no perfect time to appear for the examination. Whenever you appear for the examination, you will have a feeling a lot of things are to be done. Right? It is not the best content which will give you best mark. It is very simple. If you play the best with what you have, their chances of selection would be high, but the chances that you will do well is high. So real skill is how to make use of what you have, right? Provided a bare threshold, bare minimum you have. You have worked hard, but it is more your use of that material. कारण लिमिटेड मटेरियल मला सांगा, फॉर एक्झाम्पल आपण आता एसे बद्दल बोलतो. तर तुम्हाला माहिती आहे की काही उदाहरणं किंवा केस स्टडीज काही चांगल्या गोष्टी लिहायला पाहिजे एसेमध्ये. त्यामुळे मार्क्स मिळू शकतात. किती केस स्टडी तुम्ही तयार कराल? टॉपिक वाईज जर उचलायला गेलं, राइट? देअर कॅन बी नंबर ऑफ केस स्टडी किंवा इव्हन टॉक अबाउट जी-एस. सोपं समजायला तुम्हाला सोपं जाईल. जी-एसचे 4 पेपर्स आहेत. हाऊ मेनी केस स्टडीज यू नीड टू प्रिपेअर? Not many. So it will be kind of a burden. Because I've studied psychology, I teach critical thinking. I'll tell you very simple. And I come from medicine, right? So I'm telling you very simple language. There's an inverse proportion between content and creativity, content and ability to imagine. There is direct inverse proportion. एवढं जड डोकं तू घेऊन तुम्ही एक्झामिनेशनला जाणार, राईट? लॉट ऑफ तर मगडाप खूप अभ्यास, रात्र-रात्र जागून सगळं बिलकुल पाठ करून गेले. You will not be creative. The first instinct that you will have after reading the question paper is trying to recall what you have read because you've read a lot, right? There will be no flexibility, adaptability or agility. Agile हा शब्द वापरतात. हां. Agility in your writing. त्या अप्रोचमध्ये, थिंकिंगमध्ये ते एजिलिटी राहणारच नाही. का बरं? यू आर कंटेंट हेवी. रादर यू शुड बी स्मार्ट इनफ. काय करता येईल? मला सांगा कोणती एक केस स्टडी आता दिल्लीचं एअर पोल्युशन. दिल्लीच्या एअर पोल्युशनला तुम्हाला जे पर्स्पेक्टिव्ह किंवा डायमेन्शन्सचा विचार करायचा आहे, यू कॅन लूक ॲट दॅट प्रॉब्लेम फॉर मल्टिपल डायमेन्शन्स ऑल्सो. तिथे जिओग्राफिकल डायमेन्शन येतो, वेदरचं डायमेन्शन येतं, तिथं पॉलिटी येतं, तिथं गव्हर्नन्स येतं. तिथं पॉवर्टी आणि सोशल जस्टिसचा पण इश्यू येतो. राइट? आज इफ आय हॅव मनी, आय कॅन पुट अ एअर प्युरिफायर. व्हॉट अबाउट द पुअर हू आर फोर्स्ड टू ब्रीथ दॅट एअर? आलं सोशल जस्टिस पण तिथे, पॉवर्टी आलं, राइट? सो वन तिथे इथिक्स पण येतं ना बेसिकली. कॅन ब्रिंग इथिक्स देअर ऑल्सो, राइट? माय पॉइंट इज आयडेंटिफाय सर्टन major issues like this. Here you can play with multiple dimensions.
त्या 10 जरी तुमचे इश्यू तयार झाले ना, पूर्ण परीक्षेसाठी दे आर मोर दॅन सफिशियंट. फक्त एवढंच आहे की त्या पेपरमध्ये तीच गोष्ट परत नाही लिहायची. दॅट इज द ओन्ली थिंग दॅट यू हॅव टू कीप इट. अदरवाईज असं जर आणि जे खूप भारी कुठलं तरी ते कोणी वाचलेलं नाही, तर अशा गोष्टी नाहीयेत. बिकॉज एव्हरीथिंग इज ऑन सोशल मीडिया. सो रादर इफ यू आर कॅपेबल ऑफ अप्लायिंग टू युअर डेली लाईफ, जितकं प्रॉक्सिमल ते एक्झाम्पल असेल, रिअल लाईफ एक्झाम्पल असेल, जे न्यूजपेपरमध्ये सुरू आहे, जे लगेच करंटमध्ये सुरू आहे. दॅट विल टेल द एक्झामिनर युअर एबिलिटी टू अप्लाय, राइट? ॲप्लिकेशन. सो यू विल गेट बेटर मार्क्स. क्लिअर? सो दॅट वॉज अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ युअर ओन थिंकिंग. नेक्स्ट, पॉडकास्ट, डिबेट्स आजकाल भरपूर चाललाय. पण ते मग त्याचा किती वेळ द्यायचा? लास्टली, use of internet and artificial intelligence agents, I have already told you. And the most important, की आता हे काय चाललंय, चर्चा चालली, राइट? वी आर डिस्कसिंग अ टॉपिक. जेव्हा तुम्ही असा टॉपिक घेता एसेचा, जसं फिलॉसॉफिकल टॉपिक आहे, एखादा कोट असेल, ते खाली जाताना कितीतरी कोट लावले आहेत. गांधी इज एव्हरीवेअर, राइट? सो एक कोट घेतला तुम्ही, यू ट्राय टू क्रिएट युअर ओन इंटरप्रिटेशन. यू रोट युअर ओन. यू आस्क युअर फ्रेंड्स टू राइट देअर इंटरप्रिटेशन, राइट? ते जे ओपन एंडेड ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक्स असतात, ते सेम टॉपिक तुम्ही सगळे विचार करा, ब्रेनस्टॉर्म करा, राइट युअर कंटेंट अँड देन डिस्कस. यू विल अंडरस्टँड दॅट पीपल थिंक व्हेरी डिफरंटली. तुम्हाला हे पण कळतं की आपण बरोबर विचार करतोय. क्लिअर? मग काय एक्झाम्पल्स त्यांनी वापरले, काय आपण वापरले, इंट्रो कसा केला. तर जितकं डिस्कशन होईल, तेवढं तुमचं एनरिचमेंट होईल प्रिपरेशनचं. द ओन्ली कंडिशन्स अप्लाय इज या सगळ्यांनी क्वालिटी वर गेली पाहिजे. उलटा पण इफेक्ट होतो. कारण शेवटी डिस्कशन मला माहिती आहे, की प्रिपरेशन करताना सगळे आहे ना, एक ही नैया के नैया में सवार है, तर मग खूप फरक इंटेलेक्चुअली नसतो. समोरच्या त्या डिस्कशनमध्ये समोरचा व्यक्ती व्हॅल्यू ॲड करेल, असं जर असेल तर इट हेल्प्स, राइट? सो वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट स्ट्रॅटेजीज, यू हॅव टू चूज पीपल व्हेरी केअरफुली हू नो अँड हू कॅन ॲड व्हॅल्यू पर्स्पेक्टिव्ह टू युअर थिंकिंग. अदरवाईज मग ते सगळे ते म्हणतात ना, की काय होतं, ते सगळ्यांचं मीन निघतं शेवटी. राइट? ते सगळ्यांचं ॲव्हरेज निघतं मग शेवटी. इट इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक. आपल्याला ॲव्हरेज नाही काढायचं इथे. नेक्स्ट, हाऊ टू स्ट्रक्चर द एसे. तर हे एसे लिहित असताना फॅक्ट असेल किंवा इन्फॉर्मेशन बेस्ड. हाऊ डू यू स्ट्रक्चर इट? नाऊ ऑल ऑफ यू आर अवेअर. आय नो दॅट. आय डोंट हॅव टू टेल यू. देअर हॅज टू बी एन इंट्रो. देअर हॅज टू बी अ बॉडी ऑफ एसे. राइट? व्हेरी सिंपल. द चॅलेंज इज रायटिंग एन इफेक्टिव्ह इंट्रो, कन्क्लुडिंग इट वेल, आणि मग फ्रेमिंग द बॉडी ऑफ द एसे. हे काय पुटअप करायचं, राइट? दॅट इज द चॅलेंज. सर्वात पहिलं स्टेप, फर्स्ट स्टेप इज डिकोडिंग. काल आपण याबद्दल बोललो, की 1 or 2 lines only. You should be able to decode the topic, right? That is the first thing. How can you prepare and start? मी एथिक्सचं प्रिपरेशन करता, तिथे थिंकर्स आहेत, त्यांचे कोट्स आहेत, थिअरीज आहेत. टेक इट अँड ट्राय राइट युअर व्हर्जन ऑफ इट ऑर इंटरप्रिटेशन ऑफ इट इन 2 lines. अगेन कंपेअर, राइट? आय नो मोस्ट ऑफ यू यूज मोबाईल्स. काय होतं, चूक काय होतं मी सांगतो. जेव्हा एखादा टॉपिक असतो, तो यू-पी-एस-सीने विचारला असेल किंवा नाही, तर ती पुट इट इन Google टू सी व्हॉट, राइट? ठीक है, इसका मतलब ये है. यू हॅव किल्ड युअर ओन थिंकिंग. एक्झामिनेशनमध्ये तेच विचारणार. प्लस आय एम टेलिंग यू अगेन, की काल पण उदाहरण दिलं, की एका क्लासमध्ये ते फॉरेस्टच्या एक्झाम्पलवर आय वॉज डिस्कसिंग. मी जे डिस्कस केलं ना, आय कुड सी द क्वेशन मार्क्स ऑन द फेसेस ऑफ मेनी ऑफ द कॅन्डिडेट्स. मग सगळं डिस्कशन झाल्यानंतर त्यांना मी विचारलं, व्हॉट हॅपन्ड? दे टोल्ड मी दैट नहीं, आप जो बोल रहे हैं वो गलत तो नहीं है, लेकिन तुमने कुछ और पढ़ा है, राइट? या टॉपिकचंच इंटरप्रिटेशन आमचं वेगळं आहे. ओके, टेल मी व्हॉट इट इज. सो दे टोल्ड मी दैट ऑन ऑल द वेबसाइट्स, हे जे यू-पी-एस-सी साइट्स आहेत,
त्या वेबसाईट्सवर याचं डिस्कशन खूप वेगळं दिलंय टॉपिक. पण तुम्ही इंटरप्रिटच वेगळा केलाय टॉपिक. सो वी आर कन्फ्युज्ड. व्हॉट इस द करेक्ट अप्रोच? तर मी जे बोललो याला कंटेस्ट करा तुम्ही. मग त्यांनी काय दिलं, यू डोंट टेल मी दॅट. राइट? व्हॉटएव्हर आय हॅव टोल्ड यू, डू यू अग्री वेदर दिस इज करेक्ट इंटरप्रिटेशन ऑर नॉट? वी अग्री विथ व्हॉट यू सेड. बट देन हाऊ, व्हाय दे गेव लाइक दॅट? वी आर कन्फ्युज्ड. दॅट इज नॉट. हा प्रॉब्लेम होतो. जे मीन पिकतं म्हणतोय ना मी, सगळे एकमेकांचं इथं कॉपी करायला बसलेले. राइट? I'm telling you, I don't know. The first time I'm standing here, this this institute. But so I cannot comment, and nothing is to be taken out of context. I'm not commenting on any that is happening here, right? Because I don't know what is happening here. I'm telling you, हे पेपर इव्हॅल्युएशन होता आता. ऑनलाईन टेस्ट सिरीज किंवा जॉइन करता टेस्ट सिरीज. काय होतं? कोण चेक करतो? असं तुम्हाला सांगितलं जातं. इंटरव्ह्यू झालेला कॅन्डिडेट आहे. तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही बघितलं का जाऊन? राइट? सो मोस्टली इंटरव्ह्यू अपियर्ड असेल नसेल, इंटरव्ह्यू अपियर्ड म्हणजे काही इंटेलेक्चुअल हे आहे का? राइट? बेसिकली. सो दे आर एस्पिरंट्स ओनली हू आर इन सेकंड और थर्ड और फोर्थ अटेम्प्ट. सो माय पॉइंट इज, त्या इव्हॅल्युएशनला पण खूप फारसा अर्थ पण नाहीये बेसिक. राइट? सो या सगळ्या याने काय होतं, तुमचं थिंकिंग हे डेव्हलपच होत नाही. राइट? आणि मग इंटरप्रिटेशन एकसारखेच होत राहतात. तो काय करणार आहे? तो पण कट कॉपी पेस्टच करणार आहे. मला माहिती आहे मार्केटमध्ये जेवढे मटेरियल मिळतात, 365 असेल, इयरचे कंपायलेशन, मंथली कंपायलेशन, दे आर ऑल कट कॉपी पेस्ट. काही नाही. मला सांगा, जेव्हा यूपीएससी वॉन्ट्स यू टू टेल यूपीएससी हाऊ यू आर जेन्युइन और डिफरंट फ्रॉम अदर्स, you are hell-bent on convincing UPSC you are like everybody else by reading the same material. Yes or no? It's a paradox, right? So, जेव्हा तुम्ही तयारी करता, तेव्हा स्वतःच्या थिंकिंगला चालना मिळाली पाहिजे. डोंट किल युअर थिंकिंग. राइट? सो इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज देअर टू हेल्प युअर व्ह्यू पॉइंट. त्याच व्ह्यू पॉइंट त्यांनीच बनत असेल तर मग बेस्ट. राइट? नेक्स्ट, हाऊ टू सिलेक्ट टॉपिक. लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. हाऊ टू सिलेक्ट टॉपिक. यू गो टू द एक्झामिनेशन हॉल. क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आला. राइट? क्वेश्चन पेपर वाचल्यानंतर तुम्हाला दोन्ही सेक्शन्सचे टॉपिक पहिले सिलेक्ट करायचे, की व्हॉट यू आर गोइंग टू राईट. कारण याच्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करायचं मग पहिले कोणता लिहायचा. बिकॉज यू कॅन चूज एनी वन सेक्शन अर्ली फर्स्ट. राईट? सो हाऊ टू सिलेक्ट द टॉपिक. आता याच्यात सर्वात मोठा डायलेमा आधी होता, की कंटेंट बेस्ड घ्यायचं की अॅनालिटिकल, हे ॲब्स्ट्रॅक्ट घ्यायचं, फिलॉसॉफिकल. आता प्रॉब्लेम आहे, यूपीएससीने ते चॉईसेस काढून टाकली. यू हॅव टू चूज फिलॉसॉफिकल. राईट? मोर ऑर लेस. बट इफ देर आर टॉपिक्स, आता एमपीएससी अपियर करणारे पण कॅन्डिडेट्स इथे आहेत, आणि सुरुवातीला आय एम व्हेरी शुअर एमपीएससी विल नॉट गिव्ह यू 8 टॉपिक्स विच आर ऑल फिलॉसॉफिकल. इज गोइंग टू गिव्ह यू सिंपल टॉपिक्स ऑल्सो, विच आर कंटेंट बेस्ड सुरुवातीला, मोस्ट प्रोबब्ली. राईट? बिकॉज दे वॉन्ट टू, the first time they are trying something, they don't want more opposition. They may give you topics which are simple, one or two topics in each section which may be philosophical. My point is, if there is a balance between content and uh, imagination, it is always great, unless you are very comfortable with totally imaginative topic or abstract topic. मी पहिलेच क्लिअर सांगतो, जर टॉपिक तुम्ही पूर्ण ॲब्स्ट्रॅक्ट उचलला, त्याला जर जस्टिस नीट लिहिलं, नथिंग लाईक, यू विल गेट व्हेरी हाय मार्क. राईट? बट आय अंडरस्टँड दॅट इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. प्रत्येकाला ते नाही जमत. है ना? इमॅजिनेटिव्ह किंवा ॲब्स्ट्रॅक्ट एसेस अटेम्प्ट करणं आणि नीट 1000 शब्द लिहिणं, त्यांना जमेल असं नाहीये. सो पण पूर्ण इन्फॉर्मेशन बेस्ड टॉपिक घेऊ नका. आय वुड स्ट्राँगली से दॅट. You have to have some amount of abstract or some amount of imagination. You have to put in the topic. थोडा चॅलेंजिंग टॉपिक, मी प्युअर कंटेंट बेस्ड टॉपिक घेतला अबाउट इट, मोस्ट पीपल आर गोइंग टू अटेम्प्ट दॅट ओनली. राईट? त्याच्यात स्वतःला डिफरन्शिएट करणं खूप कठीण होऊन जातं. जेव्हा सगळेच, आणि त्यातल्या त्यात प्रॉब्लेम काय होतो मला, सगळेच जण, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ द टॉपिक इज ऑन एन्व्हायरमेंट, राईट?
and every damn person is writing the essay like this one सुरुवातीलाच. Enough for our need, महात्मा गांधी. पूर्ण अर्थ एक्झाम. त्याचे मार्क मिळणार. एव्हरीबडी इज गोइंग टू गिव्ह दोज घिसापिटा एक्झाम्पल्स, राइट? सेकंड, जे मी म्हटलं की पाथ ऑफ लिस्ट काय होतं, तिथे एन्झायटी असते. तिथे पटकन ती हिंमत पण होत नाही की ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक कांट थिंक थ्रू मेनी टाइम्स. सो द पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्सेस जो सर्वात सोपा वाटतो, ओळखीचा वाटतो, जे वाचलेलं आहे, त्याच्यावर जर एसे वाचायला गेला तर यू आर लाइक कम ऑन ये मेरा वाला आ गया, राइट? फॉर एक्झाम्पल आय कम फ्रॉम मेडिकल बॅकग्राऊंड. ते जर आलं की हेल्थ, है ना, हेल्थवर टॉपिक आला, आय वुड जम्प ऑन टू इट इन्स्टिंक्टिव्हली, राइट? सो हे जे होतं ना, याला थोडंसं होल्ड करायचं, राइट? होल्ड करायचं आणि रीड ऑल द टॉपिक्स प्रॉपरली, राइट? ऑल्वेज द पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स मे नॉट बी द करेक्ट. म्हणजे असं तुमच्यात कॅपॅबिलिटी होती चांगला टॉपिक चॅलेंजिंग लिहायची, पण जस्ट बिकॉज यू फाउंड समथिंग व्हेरी इझी यू वेंट विथ इट, असं नको व्हायला. नेक्स्ट, UPSC says is unbiased. They have given the topics. So ideal world, in the ideal world, no matter what topic you choose, you should be judged on the content, impartial. You look at the topics chosen by the people who have scored very high. They are always philosophical. So you can take it for granted, straightforward. You choose topic which is very simple, content based, information based. The probability of scoring very high, that is gone. It is like your optional, right? It is like your optional. You choose a very safe optional. You remain in the safe zone only, right? You will not get very low marks, but very high marks are also ruled out. You take an optional which is very applied. Geography, PSIR, हिस्ट्री सोडून तुम्ही जर सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, अँथ्रो असे जर अँथ्रोमध्ये येतो कुठेतरी, राइट? मी हे टॉपिक इकडचे चूज केले तर हे रिस्क खूप जास्त आहे. सायकोलॉजी म्हणा किंवा दुसरे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नाही, पबॅड खूप लोक आता घेतात. का बरं? व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट, राइट? यू डोंट नो स्कोर किती होईल. त्यात स्कोर खूप पण होऊ शकतो, खूप खाली पण येऊ शकतो. दॅट इज अ रिस्क. सिमिलरली टॉपिक्सबद्दल तसंच आहे. फॅक्ट उचलला आणि जर गेला तर संपलंच मग. गेटिंग द पॉइंट? सो चूज व्हेरी केअरफुली. जो चॅलेंजिंग आहे, तुम्ही जे 2 चूज केले, त्यामध्ये जो चॅलेंजिंग आहे तो पहिले घ्या. इझियर वन कॅन बी कंप्लीट. कारण सेकंड एसेला खूप प्रेशर असतं, तुम्ही थकलेले असता. तो तेव्हा जर चॅलेंजिंग घेतला तर मग तो 100% खाली जातो परफॉर्मन्स. आणि तुम्ही एसेच्या पेपरमध्ये GS सारखं नाही करू शकत. त्यांनी पेपर आन्सर शीट ओढेपर्यंत काहीतरी रायटिंग. इट हॅज टू बी कंप्लीटेड नाईसली. राइट? त्याला एक कंप्लीशन पाहिजे, क्लोजर पाहिजे, छान क्लुजन झालेलं पाहिजे. ते करण्यासाठी सेकंड एसे इनव्हेरिएबली यू टेंड टू राइट शॉर्टर दॅन द फर्स्ट एसे. So it should be easier one so that you can complete the entire essay in less time, right? So first essay can be a bit challenging आणि फर्स्ट essay असताना फर्स्ट असल्यामुळे तो थोडा जास्त वेळ पण लागतो स्ट्रक्चर करायला आणि लिहायला. नेक्स्ट, अगेन, हाऊ डू वी डिफाईन कंटेंट? कोणताही एसे लिहायचा असेल तर आपण म्हणतो की 1000 शब्द जर लिहायचे तर यू नीड कॉन्टेंट, बरोबर? बट I would want to tell you strong, is not content that you need. Is the quality of arguments ज्याच्यावर तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्हाला कॉन्टेंटवर मार्क नाही मिळत. है ना? म्हणून हे जे अप्रोच वापरतात ना किंवा सांगितलं जातं, नाही पेस्टल, राइट? पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. आपण जर अर्बनायझेशनवर, आता हा एसेचा टॉपिक म्हणून नाही, पण मी सोपं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला म्हणतोय, की अर्बनायझेशन, द फ्युचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, असा जर टॉपिक दिला मी तुम्हाला, इट्स जस्ट अन एक्झाम्पल, फ्युचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, और व्हाय इट, और आय एम रिफ्रेमिंग इट अगेन, व्हाय इट इज नेसेसरी फॉर अस टू फोकस ऑन आवर सिटीज, राइट? ॲज अ कंट्री वी हॅव बीन फोकसिंग ऑन रुरल इंडिया फॉर व्हेरी लाँग पिरियड ऑफ टाईम. अर्बनायझेशन हा खूप लेटेस्ट आता काही 1-2 डेकेड्समध्ये आपण फोकस करायला सुरुवात केली, ते पण इनएडिक्वेट. सो इफ द आर्ग्युमेंट इज वी नीड टू फोकस ऑन आवर सिटीज,
वी रिअली वॉन्ट टू बी डेव्हलप्ड विथ भारत 2027 त्याला पाहिजे असेल तर असं जर मी आर्ग्युमेंट ठेवलं तर व्हॉट आर द डायमेन्शन्स दॅट यू कॅन गिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह जस्ट टेक दिस एक्सरसाइज कम ऑन टेक 1 or 2 मिनिट्स अँड राईट डाऊन की काय डायमेन्शन्स तुम्ही याला देऊ शकता पण विचार केला ना मल्टी डायमेन्शनल कॉम्प्रिहेन्सिव्ह लिहायचं काय डायमेन्शन्स तुम्ही या टॉपिकला देऊ शकता मला इंट्रोचा विचार नाही करायचा आहे कन्क्लुजनचा विचार नाही करायचा जस्ट हॅव टू टेल मी व्हॉट डिफरंट डायमेन्शन्स कॅन यू गिव्ह येस व्हॉट एव्हर यू हॅव रिटन आपल्याला इथे काही इव्हॅल्युएट करायचं नाही आपल्याला फक्त चर्चेसाठी काही मुद्दे पाहिजे येस पटापट सांगायचं मुद्दा हा आणि एक लाईन काय एन्व्हायरमेंटल अँगल म्हणजे काय एअर पोल्युशन स्लम्स आहेत ओके नेक्स्ट डिझास्टर कारण अर्बन फ्लडिंग इज अ मेजर प्रॉब्लेम सो डिझास्टर मॅनेजमेंट नेक्स्ट प्लॅनिंग चांगलं पाहिजे सिटी ट्रॅफिक इश्यूज अँड ऑल नेक्स्ट अर्बन हीट आयलँड पोल्युशन डोम ओके अजून रुरल टू अर्बन डिजिटल डिवाइड ओके ठीक आहे अजून त्याच्यात काही ऍड करता येईल का मग इक्विटेबल ग्रोथ ऑफ द सिटी हे खूपच मोठे शब्द आहे राईट खूप मोठे शब्द आहे हे साठी चांगलं आहे की आय एम टीचिंग व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट टॉपिक लाईक एसे इफ आय वॉज टीचिंग व्हेरी स्पेसिफिक टॉपिक देन सच आन्सर्स आय वुड रिजेक्ट ऑन द फेस ऑफ इट काय असतं ना ज्यांना इट इज आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू राईट बट आय एम टेलिंग यू की जेव्हा तुम्हाला उत्तर क्लिअर माहीत नसतं ना तेव्हा तुम्ही काय सांगता एक्झामिनरला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करप्शन मोठ्या गोष्टी सगळ्या काही अर्थ नाही सस्टेनेबल डेव्हलपमेंट सगळ्यांचं उत्तर एकच आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हेरी स्पेसिफिक येस मॅडम सांगा काहीतरी नाही येस ओके सो एक इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह ओके नेक्स्ट सेम पॉइंट्स राईट ओके सो थोडं टेक्नॉलॉजीचं हे घेऊन थोडं स्पेक्युलेटिव्ह म्हणतो आपण पुढचं ओके येस सर ओके अजून काही ओके ठीक आहे अजून काही येस येस ओके ओके सो सिटी जर बनवायची असेल तर सिटीजन नीट झाले पाहिजे नेक्स्ट अजून हा ग्रीन अच्छा ते ओके ग्रीन सिटीज असं अजून एनी ॲडिशनल पॉइंट्स ओके सो सिटीज एज अ मार्केट फॉर अग्रिकल्चरल प्रोडक्ट ओके मायग्रेशन मायग्रेशनचा इशू गेटेड कम्युनिटीजचा इशू बरोबर हे सगळं अजून ऑइल अर्बनायझेशन मध्ये का बरं
हां, बरोबर. ओके. सो मेंटल हेल्थ ॲस्पेक्ट किंवा भरपूर कमी होईल. माय पॉइंट इज व्हॉट all these most of these points suggest. What have we done? Topic was we need to focus on our cities. We are to develop or become a developed country. मग सिटीजवर फोकस करायचा याचं अझम्पशन काय? जर टॉपिक आपण एक्सेप्ट केला की वी नीड टू फोकस ऑन आवर सिटीज इफ यू वॉन्ट टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री. व्हॉट इज द अझम्पशन? अझम्पशन इज वी आर नॉट फोकसिंग, राइट? और वी हैव नॉट फोकस्ड इन द पास्ट. तो पहिला मुद्दा आहे तो इव्होल्युशनरी आर्ग्युमेंट. How cities came about and why we have neglected our cities for long, right? आणि त्याचे मग प्रॉब्लेम्स. वन. दुसरं कोणीतरी बोललं की सिटिझन्स बद्दल पण बोलला आणि अजून एक काहीतरी मुद्दा होता. आय डोंट नो हू सेड, बट त्याचा एक हिंट म्हणजे हिंट सारखं मला वाटलं त्या डिरेक्शनला, की व्हेन यू टॉक अबाउट सिटीज, थिंक अबाउट इट. द आयडिया ऑफ गव्हर्नन्स, डेमोक्रेसी इज व्हेरी डीपली रूटेड इन अ सिटी. बेसिकली जे डेमोक्रेसी आपण एथेन्स म्हणतो किंवा रोम म्हणतो, इट केम फ्रॉम अ अर्बन सेंटर, राइट? आज ही डेमोक्रेसी सिटीच्या लेवलला पूर्णपणे दिसत नाही. यू लाइक इट और नॉट, our cities are governed in a way that it cannot develop. I know it is a very big statement to make, but it is very responsibly I'm making this. Our cities are structured. आपलं सिस्टम असं बनवलं गेलंय की आपल्या सिटी डेव्हलप नाही करू शकत. Again, if you really want to hear it from a horse's mouth, listen to the interview of Lee Kuan Yew. त्यांनी सिंगापूर बनवलं, राईट? ते भारतात आले असताना त्यांना हा प्रश्न जर्नलिस्टनी विचारला होता किंवा जे काही होस्ट होते त्यांनी विचारला, की त्यावेळी मनमोहन सिंग यांनी पार्लमेंटच्या फ्लोअरवर एक खूप मोठं स्टेटमेंट केलं होतं, की "हम मुंबई को शंघाई बनाएंगे." काही गेलं कोणीकडे आता, राईट? मुंबई तिथंच आहे अजून. द डिफरन्स इन द लेवल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इज स्टॅजरिंग. व्हॉट चायनीज हॅव डन अँड व्हॉट वी हॅव डन. म्हणजे इतक्या 75 वर्ष, 80 वर्ष आपले झालेत इंडिपेंडन्सचे. आपण फक्त हार्बर लाईन ॲड केली. मुंबईमध्ये सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन ही ब्रिटिशांनी टाकलेली होती. आपण फक्त हार्बर लाईन टाकली, राईट? ते मेट्रो आणि ते ते पण अजून नॉट फुल प्रूफ, राईट? लुक ॲट व्हॉट शंघाई हॅज डन. टू सी द इन्फ्रा इन शंघाई, इट इज माइंड बॉगलिंग. माइंड बॉगलिंग इन्फ्रा. शंघाई, बीजिंग त्यांनी जे केलंय, शेन्झन, कॅन्टॉन, राईट? द वे दे हॅव डेव्हलप्ड इज अनकम्पॅरेबल. सो हा डिफरन्स काय आहे? व्हाय हॅव वी निग्लेक्टेड? मग हे जे आपलं सिस्टम आहे ना, वन यू सेड दॅट तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला अलाउच करत नाही सिटी डेव्हलप, राईट? सो आय नो इट इज नॉट समथिंग दॅट यू कॅन राईट डायरेक्टली, बट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट दॅट आवर सिटीज आर सँडविच्ड इन अ वे सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स बोथ कंट्रोल इट. आपल्या महापौराला काही पॉवर नाही, राईट? इथे पॉवरफुल कोण आहे? कमिशनर. कमिशनरला कोण अपॉइंट करतं? स्टेट गव्हर्नमेंट, राईट? स्टेट गव्हर्नमेंट. स्कीम्स कोण इम्प्लिमेंट करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. टॅक्स कोण कलेक्ट करतं? लोकल लेव्हलला. टॅक्सचा पैसा जातो कुठे? सेंट्रल आणि स्टेटला, राईट? पॉलिटिशियन्स कोण आहे? लोकल. पालकमंत्री कोणता? स्टेटचा. तर जळ टाकलंय आपण की याच्यात कोणालाच अकाउंटेबिलिटी नाही, राईट? तुम्ही स्वतः विचार करा. प्रधानमंत्री, आता तुम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकले, 3 लिस्ट आहे. मला सांगा, कन्स्ट्रक्टिंग व्हिलेज रोड or a city, internal road of the city or toilets is the job of what? Local government. आपल्या इथं कोण बनवतं? पीएमओ. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानमध्ये टॉयलेट पण बनवले प्रधान पीएमओच्या अंडर, राईट? माय पॉइंट इज, यू आस्क क्वेश्चन्स टू द लोकल, दे आर गोइंग टू टेल की नाही, राईट? ब्युरोक्रॅटला विचारलं तर म्हणतो तो स्टेट का अपॉइंट आहे, वो ही इज नॉट गोइंग टू लिसन टू कमिंग फ्रॉम द स्टेट. हिज जॉब इज टू प्रोटेक्ट दॅट इंटरेस्ट हू अपॉइंटेड हिम, राईट? अँड वी प्राऊड अवरसेल्व्स. हे ऑल इंडिया सर्व्हिस जे आपण म्हणतो, ती जर डेव्हलप करायचं, यू हॅव टू कीप द फायनान्सेस ऑल्सो देअर, गिव्ह ऑथॉरिटी लोकल, राईट? शंघाईचं जे मॉडेल आहे ना, ते ली कुआन यू स्पीक्स अबाउट इट, दॅट शंघाई डज नॉट शेअर इट्स रिसोर्सेस विथ द स्टेट इन विच इट लाईज. स्टेटच्या कंट्रोलमध्येच नाहीये.
महागाईचा जो काही एक पर्सेंटेज आहे, काही पर्सेंटेज जे डायरेक्टली सेंट्रलला जातात, बीजिंगला जातात. देयर इज नोबडी इन बिटवीन. काही कंट्रोल्स इटसेल्फ. अनलेस यू डू दॅट, लंडनचा मेयर लंडनचा मेयर. तर मग प्राईम मिनिस्टर जरी आला ब्रिटनचा, तर तो मानत नाही. न्यूयॉर्कचा मेयर इज न्यूयॉर्कचा मेयर. तिथं यूएस प्रेसिडेंट जरी आला, तरी याची अथॉरिटी कमी होत नाही. दॅट टाइप ऑफ अकाउंटेबिलिटी वी नीड इन अ सिटी. तरच ते डेव्हलप होतं. राइट? रिसोर्सेस कुठून येतील सिटीला डेव्हलप करायला? मी हे सोप्या भाषेत तुम्ही मुंबईचा पैसा घेऊन मराठवाडा, विदर्भ सगळीकडे वाटणार आहे, तर मुंबई इज नॉट गोइंग टू डेव्हलप. इट इज नॉट पॉसिबल. हे धिस साउंड्स elitist and against equality, social justice या concept. पण you have to agree. Without putting Mumbai's money back into Mumbai, you can't develop Mumbai. It is very simple. Right? आणि तेव्हाच ती अकाउंटेबिलिटी येणार. करेक्ट? सो दॅट सिम्प्लिफिकेशन ऑफ हे फायनान्शियल एक ॲस्पेक्ट झालं. माय पॉइंट इज याला मल्टिपल डायमेन्शन्स तुम्ही काय केलं? मोस्ट आन्सर्स दॅट केम हिअर. यू जस्ट स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज. है ना, तुम्ही एअर पोल्युशन. मोस्ट पीपल आर गोइंग टू डिड आय आस्क यू ऑन प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज? This is the difference between content and argument. Content you all gave, but it was not relevant. It was tangential असं मी म्हणेल. इर्रिलेव्हंट पण नाही पूर्ण, बट इट वॉज टँजेन्शियल. इट वॉज नॉट द फोकस पॉइंट. तुम्ही काय सांगितलं? हे प्रॉब्लेम्स आहेत. जास्तीत जास्त तुम्ही काय सांगू शकले की नाही, ते फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फ्युचर सिटी. बट जर विकसित भारत बनवायचा असेल, तर सिटीवर फोकस करणं आवश्यक आहे. इथे काय महत्वाचं आहे? सिटी ॲज अन इंजिन ऑफ ग्रोथ, सिटी ॲज अ लिव्हेबल प्लेस, राइट? City as a functional system, right? Aaj, do you see these things here? Are our cities livable? Are our systems functional? नाही पूर्ण प्रमाणात. राइट? इट्स ओव्हरबर्डन, क्रीपिंग, डायलेपिटेटेड स्ट्रक्चर आहे सगळं. लुक एट द पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ पुणे. रमलिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं. आणि काय लेव्हलचं प्लॅनिंग आहे किंवा काय लेव्हलचं इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही स्वतः बघा. म्हणजे सिंहगडचा फ्लायओव्हर बांधला, तर त्याला 66 गाणी फोडणार आहे. का? तर तिथून पिलर आणायचे मेट्रो. मग आधी पिलर बांधून तुम्ही ठेवू शकत होते ना. म्हणजे बांधायचं आणि परत तोडायचं. युनिव्हर्सिटीमध्ये तेच केलं, युनिव्हर्सिटी चौकामध्ये. पूर्ण बांधायचं, मग पुन्हा तोडायचं. आता पुन्हा बांधणं म्हणजे बिकॉज आय लिव्ह इन दॅट एरिया. जसं सिंहगड रोडचा फ्लायओव्हर तयार झाला, द फर्स्ट क्वेशन दॅट केम टू माय माइंड वॉज हा ट्रंक रूट आहे मेजर. सिंहगड रोड इज अ व्हेरी बिझी कॉरिडॉर. याला आज ना उद्या मेट्रो लागणार आहे. मग आता हे फ्लायओव्हर बांधल्यावर मेट्रो कसे बांधतील? हा प्रश्न मला सहज पडला. मला माहीतच नव्हतं बाकी काय त्यांचे प्लॅन. की आता मेट्रो तर कधी ना कधी बांधावं लागेल. मग परत तोडतील म्हटलं हे. एक्झॅक्टली तेच न्यूज आहे. की आता 66 ठिकाणी तो फोडणार आहे. आणि आता उलट त्याच्यानंतर पब्लिक अवेअरनेस आणि एबिलिटी टू फुल बघा. आता व्हॉट दे आर टेलिंग, नो वी हॅड प्लॅन्ड इट लाइक धिस ओन्ली. आम्ही बांधणार आणि 66 ठिकाणी आम्ही फोडणार हा आमचा प्लॅन होता. तो आता कशावर हसावं हे कळत नाही, की प्लॅन बनवणार की आता जे खोटं बोलतायत त्याच्यावर हसावं. राइट? हाच प्लॅन आम्ही बनवला, की 66 ठिकाणी आम्ही हे फोडणार होतो. तो याचा अर्थ प्लॅनिंग काही झालेलं नव्हतं. त्यांनी फ्लायओव्हर घाईघाईत बांधला. त्याच्यानंतर मेट्रोचा प्लॅन सँक्शन झाला आणि त्याच्यानंतर आता त्यांना माहिती आहे की कुठे फोडायचं. ते फोडावं लागणार किंवा ती चर्चा असेल त्यांची मेट्रोचं कन्सिडरेशन. बट व्हॉट इस धिस लॉजिक दॅट नाऊ यू आर गोइंग टू ब्रेक इट? यू कुड हॅव कन्स्ट्रक्टेड द पिलर्स इन व्हाईल कन्स्ट्रक्टिंग द फ्लायओव्हर अल्सो ना. बनायचं कामच नसतं पडलं ना. येस ऑर नो? धिस रिक्वायर्स एक्सपर्टीज. आय विल गिव्ह यू अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल. आर्ग्युमेंट कसं असलं पाहिजे. जे लोकं म्हणतात ना स्टोरीसारखा एसे तुम्ही सुरू करा. आय विल गिव्ह यू वन सिंपल एक्झाम्पल. वन ऑफ वन ऑफ माय मेंटर्स, ही टीचेस इन सम फॉरेन युनिव्हर्सिटी. राइट? स्वीडन वगैरेला ते शिकवतात. तर ते ही गोज देअर फॉर 3 मंथ्स ओन्ली, 3 टू 4 मंथ्स आणि इकडे आल्यावर मग ही चिल्स. राइट? इकडे ही अर्न्स अँड चिल्स हिअर. नाऊ व्हेन ही वॉज देअर, ही टोल्ड मी दॅट स्टोरी. ही वॉज इन स्वीडन. त्यांच्या अपार्टमेंटच्या खालचा जो रोड होता, ते कन्स्ट्रक्शन सुरू. काही पाईपलाईन किंवा काही असेल, तर त्यांनी तो रोड पूर्ण दोन्हीकडनं बंद केलेला होता. तर त्याच्यामुळे यांना पण इन्कन्व्हिनियन्स व्हायचं, की खूप गोल फिरून त्यांना यावं लागायचं. एक दिवस त्यांना बाल्कनीमधनं दिसलं, रोड बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर थोडं साइडचं जे फुटपाथ वगैरे असेल ना, तसा तेवढा पोर्शन राहिला होता. बट स्टिल द बॅरिकेड्स वर देअर.
दे वर नॉट अलाउइंग पीपल टू कम. राइट? सो त्या काळचा वॉक करत असताना त्यांनी सहज त्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सला ऑलरेडी कंप्लीटेड द रोड पार्ट. व्हाय डोंट यू ओपन इट फॉर ट्रॅफिक? त्या व्यक्तीने आश्चर्यचकित होऊन यांच्याकडे बघितलं. सच डॅम क्वेश्चन. दॅट वॉज द एक्सप्रेशन ऑन द फेस. यू टेल मी व्हॉट कुड बी द रिझन? इनॉग्रेशन आहे स्वीडनमध्ये, आपल्यासारखे नाही. सेफ्टी बाय हां, सेफ्टी नाही पण म्हणजे त्या कामामुळं सेफ्टी हे होईल असं. ओके. अजून? नाही. अजून? व्हेरी इंटरेस्टिंग राइट? सो he asked, "No, really tell me why don't you open that road?" He said, "As representatives of state, we cannot treat one class of citizens. We cannot privilege one class of citizens over others. If we open the traffic for cars, we need to open it for pedestrians. Unless the pedestrian track is completed, we are not going to open the cars track." ह्या गोष्टी आपण निरर्थक आपल्या इथे. त्या गोष्टी त्या कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत जेव्हा उतरतात ना, म्हणून ते देश राइट that we cannot privilege one class of citizens over others. प्लस सेफ्टीचा अँगल आहे. मला वाटलं यू आर गोइंग टू हिट द करेक्ट पॉइंट. बट सेफ्टी नुसतं कन्स्ट्रक्शनचा नाही आहे. आय टेल यू व्हॉट, इफ द pedestrian path is closed, where will people walk? They will step on the road. Once you step on the road, you as state have brought a car and a pedestrian in the same zone. There is bound to be accident. बरोबर? तर इथे ह्या लेव्हलला तो विचार होतच नाही. आपल्या इथे फुटपाथच नाहीये. राइट? आणि लूक ॲट द प्रॉब्लेम. आपल्या इथे रस्त्यावर सगळे ट्रॅफिक मिक्स आहे. भांडणं होतात. तुम्ही जेव्हा मी बघितलं असेल रोड रेज आणि हे आणि स्टेट ब्लेम्स पीपल फॉर दॅट. त्याच्यावर ॲक्शन होते. मग पोलिसचा पंचनामा किंवा मग ना हू इज पेइंग द प्राइस? यू ब्लेम द अदर पर्सन. राइट? जेव्हा ॲक्सिडेंट होतो, गाडीला धक्का लागतो, तुम्ही एकमेकांना ब्लेम करता. इज नॉट देअर. ती माझी आणि तुझी चूक नाहीये. इट इज द मिस्टेक ऑफ द एंटिटी विच हॅज ब्रॉट अस टुगेदर ऑन द रोड. यू आर नॉट सपोज टू बी इन द रोड. ह्या लेव्हलला जेव्हा तुमचं आर्ग्युमेंट जातं ना, तेव्हा कळतं की सिटी आणि अर्बन प्लॅनिंग काय असतं. राइट? सो माय पॉइंट इज व्हेन यू पुट आर्ग्युमेंट्स इन एन एसे, थिंक अबाउट इट. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? तुम्ही इव्होल्यूशन बद्दल लिहिणार. तुम्ही लिहिणार सिटी ॲज अ लिव्हिंग स्पेस. देन यू आर गोइंग टू ब्रिंग एन आर्ग्युमेंट अबाउट, थिंक अबाउट इट. इफ यू आर सेइंग डेव्हलप्ड कंट्री, यू टेल मी कोणती सिटी असेल, व्हिलेज असेल, काही असेल. डेव्हलपमेंट म्हणजे काय? यू हॅव टू डिफाइन फर्स्ट. And if it is a city, you tell me three prominent things ki, which a city should be providing. Tell me. Specific. Yes? Drinking water. Azun? Electricity. Azun? Sanitation. Yes. Azun? Basic infra. ही स्वतः विचार करा. He is right. You cannot consider yourself a developed country till you provide clean drinking water. तुलाही नळ सुरू केला. I should be able to drink water. Clearly, directly. आज ती स्थिती आहे का? आज आपण मुंबईला जा किंवा पुण्याला कुठेही जा, विदाउट फिल्टर, वॉटर फिल्टर, यू हेजिटेट टू ड्रिंक वॉटर डायरेक्टली. येस ऑर नो? मग आज पर्स्पेक्टिव्ह बघा. इज अ टॅक्स, एन एक्स्ट्रा टॅक्स ऑन सिटिझन्स. मी टॅक्स भरतो. कशाचा? वॉटर टॅक्स भरतो ना मी. आणि सरकारला तसे टॅक्स भरतो. कशासाठी? याच गोष्टींसाठी भरतो ना आपण टॅक्स. पण आय एम ऑलरेडी अगेन इन्व्हेस्टिंग इन टू एअर
एअर और वॉटर प्युरिफायर नो. आता एअर प्युरिफायर इज अनदर टॅक्स. वॉटर प्युरिफायर so that I can be sure about the quality of water. Why the hell did I pay tax to you? It's an extra tax to me. You cannot become a developed country like this. मला clean drinking water, sanitation, breathable air, right? या बेसिक गोष्टी आहे. प्लस यू हॅव टू डिबेट ऑन सर्टन पॅरामीटर्स की सिटीचं आतापर्यंत जे प्लॅनिंग होतं की रेसिडेन्शियल एरिया आणि बिझनेस एरिया, कमर्शियल एरिया वेगळा. जेव्हा तुम्ही सिटीला असे एरियाज करता, यू आर मूव्हिंग पीपल आणि ते डिफाईन्ड अर्बन एरिया बेस्ड ऑन द कॅपेबिलिटी टू मूव्ह पीपल फास्टर. येस ऑर you can question the whole argument. The argument can be a livable city, a thriving city is a mixed space. You have to minimize travel of people. That's a real achievement. If you can do this, that you can provide zones in cities where people don't have to go to another place. Yes or no? My point is, it is all about arguments. मग तिथे तुम्ही हे जे आपण फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप बद्दल आलं, भरपूर गोष्टी येते. लेअर आफ्टर लेअर तुम्हाला ते जावं लागतं. हिअर इफ यू जस्ट आर गोइंग टू लिस्ट मी द प्रॉब्लेम्स ऑफ सिटीज, त्यामध्ये काही गोष्टी कव्हर होतील तुमच्या, म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, मग एअर पोल्युशन, मग डिझास्टर मॅनेजमेंट आहे ना, हे असे मुद्दे. कळलं का? तो ह्या पॅटर्नमध्ये न जाता तुम्ही जर एक एक मुद्दा आयडेंटिफाय करत, एक्सप्लेन करत, या मुद्द्याहून त्या मुद्द्यावर, त्या मुद्द्याहून त्या मुद्द्यावर, असं जर तो इव्हॉल्व्ह होत गेला, असे एक एक आपण म्हणतो ना, लीफ ओपन होत गेलं, राईट, देन इट विल बिकम अन इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट अँड एसे. देन यू विल गेट मार्क्स. क्लिअर? अंडरस्टूड? ओके. So, selection of topic, we have spoken about this, right? How to write an intro, right? Very interesting. How to write an intro. Take it from me, intro has to be impactful. तुमचा एसे किती भारी असेल, intro बोर असला ना, इट इज नॉट गोइंग टू इम्प्रेस द एक्झामिनर. कारण ते पहिल्या पॅराग्राफ मध्येच त्याला तो पहिलं इम्प्रेशन असतं की वेदर ही नीड्स टू रीड द एसे ऑर नॉट. युअर इंट्रो हॅज टू बी इम्पॅक्टफुल. सो हाऊ टू मेक इट इम्पॅक्टफुल? हां, कोट स्टोरी, सॉरी फॉर दिस, बट कोट स्टोरी वापरून बोर इंट्रो पण लिहिता येतो. बरोबर. माय पॉइंट इज इट हॅज टू बी पॅथेटिक. दॅट इज व्हॉट ही युपीएससीनी म्हटलं की वी आर गोइंग टू बी, वी आर द वॉचडॉग ऑफ द मेरिट सिस्टम. शेवटी चेक करणारे ह्युमन बिंग्स आहेत. राईट? यू हॅव टू एक्सप्लॉइट देअर ह्युमननेस. यू हॅव टू एक्सप्लॉइट देअर ह्युमननेस. हिट ॲट द हार्ट. सुरुवात तुमची अशी पाहिजे, वी शुड स्क्रीम दॅट यू आर अन एम्पॅथेटिक पर्सन. समजलं? दॅट विल हुक द एक्झामिनर. राईट? पहिल्या ह्याच्यात जर त्यांना काही असं ह्युमननेस तुमची अपील झाली, दॅट विल रेज देअर इंटरेस्ट अँड एन्थुझियाझम. कळलं? हे कसं होईल? विथ द एक्झाम्पल दॅट यू चूज ऑर द लाईन दॅट यू पिकअप, राईट, टू डिस्कस. आणि तिथे काहीतरी तुमचं जेन्युइन ऑब्झर्वेशन दिसलं पाहिजे. Give me an example. So, for example, okay, we will discuss an topic later for intro conclusion, right? But let me go through the points first. So, being compassionate or empathetic, हे डिस्प्ले करणं हे खूप महत्वाचं. पहिले, यू कॅन स्टार्ट विथ स्टोरी आहे, स्टोरी, anecdote, phrases, proverb, right? Or it can be a statistic, right? It can be a statistic. Some very interesting statistic you can simply flash की तिथनं सुरू होऊन जातं. डायरेक्ट कंटेक्स्ट हिट करायचं, राईट? किंवा सो फॉर एक्झाम्पल इफ इट इज लाईक ह्युमन एम्पॉवरमेंट अँड इफ यू स्टार्ट विथ द स्टॅटिस्टिक डायरेक्टली दॅट आज भारतामध्ये तुम्ही जर बघितलं की मेजर बिझनेस हाऊसेसमध्ये, एंटरप्रेनर्समध्ये मेजर पॉवरफुल पोझिशन्सवर ओनली दिस मेनी पर्सेंट आर विमेन. दॅट क्लिअरली हायलाइट्स, राईट? सो दॅट कॅन सेट द कंटेक्स्ट ऑफ द टॉपिक, राईट? Or it can be a current event also.
some very specific aspect of a current event that you can pick up. Clear? आता समजा मीनिंग किंवा पर्पज किंवा एक्सलन्स किंवा सक्सेस याबद्दल एसे असेल, राईट? मीनिंग और पर्पज याच्यावर काही एसे असेल. हाऊ विल यू मीनिंग ऑफ लाईफ? सो विक्टर फ्रँकलची स्टोरी आहे. राईट? विक्टर फ्रँकल, द सायकॅट्रिस्ट हू वॉज इन ऑशविट्स, राईट? मीनिंग ऑफ लाईफ, दॅट इज द बुक, राईट? That you can start something like that. Or, for example, if it is about women empowerment, you can start with the story of Solar Mamas. ऐकलंय? नाही. Solar Mamas, right? I think there is some, what is the name? Bankar Roy. Very interesting name. So I remember Bankar Roy नावाचा IIT graduate, if I'm not wrong, and he left his very high-paying job and went to Rajasthan and set up that solar village. तिथे he teaches middle-aged or higher-aged old women to assemble the solar lights and solar devices. आणि आता त्याचं काम एवढं वाढलंय की he had picked up such women from Africa and they are traveling to their native places, like they are called solar mamas, and they are setting up solar technology there, right? So this is just one example, but they are bringing change. Yes or no? And women empowerment is leading to cleaner environment, right? So इथे तो societal impact is very high. So असं काहीतरी एक एक्झाम्पल जे हिट करतं, असं तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल उचलता आलं पाहिजे. प्लस इंट्रो असा असला पाहिजे की इट शुड स्टोक द क्युरिओसिटी ऑफ द एक्झामिनर, राईट? त्याला असं वाटलं पाहिजे की पुढे एसे वाचायचं, राईट? इंटरेस्टिंग. आणि इट मीन्स आणि इंट्रो शक्यतो, मला माहिती आहे बोलणं सोपं आहे, पण इंट्रो शक्यतो अशा गोष्टी नाही लिहायच्या इंट्रोमध्ये की विच कुड बी रिटन इन अदर पार्ट्स ऑफ द एसे, द बॉडी ऑफ द एसे, राईट? हे इंट्रोला आणि कन्क्लुजनला दोघांना लागू पडतं की त्या गोष्टी तुम्ही एसेच्या बॉडीमध्ये लिहायला पाहिजे. त्या जर तुम्ही इंट्रो आणि कन्क्लुजनमध्ये लिहिल्या तर यू वेस्टेड दॅट अपॉर्च्युनिटी, राईट? वेस्टेड दॅट अपॉर्च्युनिटी. लास्टली, इंट्रो आणि कन्क्लुजन प्रॅक्टिस करायचं असेल किंवा लिहायचं असेल चांगलं, देयर इज नो अदर वे. यू हॅव टू रीड, यू हॅव टू प्रॅक्टिस. रीड अ लॉट. स्पेसिफिकली मला माहिती आहे ॲस्पिरंट्सचं एक पॅटर्न असं असतं की तुम्ही एसेसाठी काहीतरी वाचता, मॉडेल एसेस वगैरे वाचता किंवा ते टॉपिक्स वाचता आणि देन यू गो टू टेस्ट, यू गिव्ह टेस्ट अँड देन त्याच्या फीडबॅकवरनं यू डिसाईड अँड देन लर्न अगेन. असं नाही आहे एसेचं. You take topics, you practice only for intro. You practice only structure making. You practice only writing conclusion. एकच टॉपिक घ्या. जसं मी म्हटलं, you don't need 100 topics. Take one topic, write again till you get that idea की नाही हे इंट्रो सही आहे. तर ते डेव्हलप केली स्किल की मग जमतं. मग दुसरा टॉपिक घ्यायचा, दुसरा टॉपिक घ्यायचा. राईट? सो वर्क स्पेसिफिकली म्हणजे एसे रायटिंग प्रिपरेशन इज नॉट रायटिंग एसे. ब्रेक इट डाउन. राईट अ गुड इंट्रो. लर्न टू स्ट्रक्चर वेल. मग काही टॉपिकचं नुसतं स्ट्रक्चरच बनवताय तुम्ही, एसे लिहितच नाही. जस्ट मेकिंग गुड स्ट्रक्चर. थोडी ती पण तर प्रॅक्टिस करावं लागेल ना. अर्ध्या तासात जर ते स्ट्रक्चर सुचलं पाहिजे, यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर दॅट ऑल्सो. राईट? त्या छोट्या छोट्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बरोबर? नेक्स्ट, हाऊ टू राईट द बॉडी ऑफ एसे. See, the body of essay, a few points, right? Don't write bullet points. Essay is not supposed to be GS answer. It is paragraphs only. Are headings necessary? Absolutely not. Absolutely not. Ideally, essays मध्ये headings नसतात. असले तरी ते रेअर असं मी म्हणेन. It is not a GS answer. It's very organic. It has to be a flow, paragraphs, and an organic sequence, right? Number of paragraphs can be written. म्हणजे पूर्ण एसेचा जर विचार केला तर किती पॅराग्राफ असले पाहिजे, इट इज अ रॉंग क्वेश्चन. एका पॅराग्राफमध्ये किती लाईन असल्या पाहिजे, इट इज अ गुड क्वेश्चन. बिकॉज व्हॉट आय हॅव सीन व्हेन आय इव्हॅल्युएटेड एसेस, पूर्ण पेज एक पॅराग्राफ संपतच नाही, राईट? आणि त्यात मल्टिपल थीम्स सुरू असतात एकाच पॅराग्राफमध्ये. आयडियली, आय टेल यू व्हॉट, इट इज व्हॉट
I'm not wrong. Babasaheb Ambedkar had said when the constitution was being framed and the issue of states, linguistic states was there, right? We follow one state, one language rule, not one language, one state. So one paragraph, one issue. It doesn't mean one issue, one paragraph. कळतं का काय बोललो मी? Did you understand? नसेल कळलं आता विचारा. This is the time. नसेल कळलं तर आता विचारा मला. कळलं का मॅडम? म्हणजे अर्थ काय? मलाच विचारलं. हां. No, 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 no. That's the see the point is you can have multiple paragraphs on one issue. बट एका पॅराग्राफमध्ये एकच इश्यू चालवच पाहिजे. तर फरक आहे 2 गोष्टींमध्ये. काय होतं पीपल टेंड टू मिस्टेक अँड दे स्टार्ट अ पॅराग्राफ म्हणजे मग पॉलिटिक्सबद्दल लिहितो ना, मग पॉलिटिकल रिझन्स मग तो पूर्ण पॅराग्राफ जर जास्त मुद्दे असतील तुमच्याकडे तर इट विल रन इंटू होल पेज, राइट? सो दॅट इज नॉट व्हॉट इज रिक्वायर्ड, राइट? Each paragraph should have only 4 to 5 statements. Every paragraph, keep it small, to the point. So every paragraph has got 4 to 5 statements max. हे 50 ते 50 शब्द, 50 ते 60 शब्द, not more than that, right? So half a page आपण म्हणू. Max paragraph is half a page only. Here, so असे मल्टिपल पॅराग्राफ तुमचे असू शकतात. त्याला काही लिमिट नाही. 1000 शब्द लिहायचे तुम्ही लिहा. किती पॅराग्राफ बनवायचे. Second important point is there should be no abruptness between 2 paragraphs. तर पहिला मुद्दा काहीतरी सुरू होता. सडनली दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे आणि देयर इज नो कनेक्शन की इथनं इथं कसं आलं. हॅज टू बी ऑर्गॅनिक. वन शुड लीड टू अनदर. म्हणजे असं कुठेच तो काल मी बोललो की कुठेच ते स्पीड ब्रेकर नसलं पाहिजे, राइट? नेक्स्ट पॅराग्राफ्स शुड बी लाईक ते जे आपण म्हणतो ना की कारण खूप वेळा कॅन्डिडेट्स मला विचारतात की हाऊ टू लिंक द पॅराग्राफ्स. प्रॉब्लेम हा होतो, अब्रप्टनेस येतो. इट इज हाऊ यू नरेट. दॅट इज व्हाय रीडिंग लिटरेचर हेल्प्स. You read literature or good books, राइट? आता चांगलं पुस्तक जर तुम्ही वाचलं तुम्हाला माहिती आहे यू कांट कीप इट डाउन, राइट? त्यात मल्टिपल चॅप्टर्स असतात तरी कनेक्टिव्हिटी असते. हे आपण पॅराग्राफची बोलतो. जेव्हा तुम्ही असं पुस्तक वाचता तर तेव्हा यू जस्ट डू नॉट पिक अप द कंटेंट, यू पिक अप द रायटिंग स्किल ऑल्सो. इव्हन योजनाचे आर्टिकल्स फॉर दॅट मॅटर, इव्हन न्यूजपेपर आर्टिकल्स फॉर दॅट मॅटर. ओपेड पेजेसवर आर्टिकल्स जे असतात मोठे, तुम्ही ते वाचत बघा ना. How they are linked. Don't read only the content. Read, just focus on the writing skill also of the author. They are nicely linked. तर कुठेच तुम्हाला तो अब्रप्टनेस जाणवत नाही. दॅट स्किल यू हॅव टू पिक अप. क्लिअर? नेक्स्ट एसे लिहित असताना त्याचं जे सिक्वेन्सिंग असलं पाहिजे ते टॉपिकनुसार राहील, राईट? त्याला काही जनरल फॉर्म्युला किंवा जनरल फ्रेमवर्क आपण नाही देऊ शकत जनरली. व्हॉट यू कॅन हायलाइट इज डायमेन्शन ऑफ स्पेस अँड टाइम. वन थिंग कॅन बी ॲडेड. जसं आपण बोललो की सिटी आहे, अर्बन आणि आपण विचार करतो की 2047 पर्यंत डेव्हलप बनायचं. मग गो बॅक टू 1947 पर्यंत जा ना किंवा त्याच्या आधी जा. सो देयर इज अ डायमेन्शन ऑफ टाइम अँड डायमेन्शन ऑफ स्पेस ऑल्सो विच यू कॅन ॲड. सिटीजबद्दल तर मग सगळ्या सिटीजचे प्रॉब्लेम सारखे नाहीये किंवा कंटेक्स्ट सारखा नसतो. दुसरं तुम्ही जेव्हा कोणताही एसे लिहिता, तो जरी स्पेसिफिक असेल इंडियाच्या बाबतीत, गिव्ह ग्लोबल एक्झाम्पल्स ऑल्सो, राइट? सो लोकल टू ग्लोबल या स्केलवर तुम्हाला खेळता आलं पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट हे जे बाकी डायमेन्शन आहे ते तुम्हाला माहिती आहे. पॉलिटिकल, सोशल जे तुमचा सॉरी जीएसचा सिलेबस आहे. ते सगळे डायमेन्शन्स तर आहेच तुम्हाला माहिती आहे. राइट? पण त्यात मी असं म्हणेल की शेवटी कुठेतरी एक हायलाइट हा असला पाहिजे. जे इथिकल बेस आहे. अल्टिमेटली थिंक अबाउट व्हाय ऑल धिस? आस्क धिस क्वेशन. हे सगळं काय चाललंय? हा एसेचा पेपर वगैरे. दे वॉन्ट टू नो यू ॲज अ पर्सन. येस ऑर नो? सो गेटिंग दॅट लार्जर पर्स्पेक्टिव्ह इज ऑल्वेज हेल्पफुल. You have to project your human.
युअर इथिक जेन्युइन फ्रेमवर्क हे तरी तिथे हायलाइट तुमच्या रायटिंगमध्ये झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इट शुड अपील टू द एक्झामिनर. व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर, राइट? तर हे जर आपल्याला पर्सनलाइज्ड लिहिता आलं, आर्ग्युमेंट्सवर, लँग्वेजवर, याला प्रॅक्टिस लागते. बट इफ यू आर एबल टू डू दॅट, सिलेक्शन बिकम्स ऑर हायर मार्क्स बिकम्स इझी. आणि there is a dilemma again. Many people are confused in this, right? Horizontal versus vertical, depth, scope, right? It's a debate. So you have to have the scope, horizontal, multiple dimensions, fine. But unless you show the vertical depth, layers of arguments, marks तिथे differentiate होतात. Mark horizontal वर marks ने differentiate होतात. Most people who go to the mains are able to write. आता तुम्ही सिटीजचे प्रॉब्लेम सांगितले, मला सांग किती लोकांना प्रॉब्लेम माहित नाही असं होईल? असं होत नाही. मोस्ट पीपल आर अवेअर ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज. एवढं तुमचं जीएसचं वाचन झालेलं असतं. पण ते जे लेयर्स आहेत, त्या लेयर्स नाही जमत सगळ्यांना. इथे सगळं डिफरन्शिएट होऊन जातं, की कोणाला मार्क्स मिळतात आणि कोणाला मिळत नाही. सो दॅट शुड बी द अप्रोच. नेक्स्ट, नाऊ सिक्वेन्स कसं करायचं? हाऊ डू यू सिक्वेन्स? एक जनरल फ्रेमवर्क मी म्हटलं, की काही फ्रेमवर्क नसतं. बट लेट अस ट्राय टू बिल्ड अ फ्रेमवर्क. यू कॅन, and this is of the body of this, right? मी इंट्रो बद्दल नाही बोलत आहे. Intro is done, right? Intro you have written. We are now talking about the body of this. The first thing that you can highlight is clarifying the concept. जसं आता आपण बोललो की develop on urban areas or cities or developed India. So what do you mean by development? What do you mean by a city or an urban area? Right? You have to clarify. So before you start writing anything, it makes sense to clarify the basic concepts, right? So definitions. Second, it is the statistics or the current position. That will highlight why this topic is necessary, why what you are writing is necessary. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतात, तर मग आजची कंडिशन काय? त्याच्यासाठी स्टॅट्स आणि ते ऑथेंटिक असले पाहिजे. रॅन्डम नंबर्स देऊन किंवा नुसतं स्टॅट्स फेकायचे, नंबर्स फेकायचे एक्झामिनरवर, डोंट डू दॅट. प्रत्येक इश्यूसाठी देर इज अ रेप्युटेड एजन्सी किंवा क्रेडिबल म्हणेल, रेप्युटेड नाही, क्रेडिबल एजन्सी. दॅट क्रेडिबल एजन्सीज डेटाबेस यू शुड बी एक्सप्लॉइटिंग. म्हणजे तुम्हाला हे प्रिपरेशन करतानाच कळलं पाहिजे, राईट? की समजा तुम्ही क्राईम्स बद्दल बोलताय, व्हॉट वुड यू कोट इन युअर रायटिंग? एनसीआरबी, राईट? मग तुम्ही समजा क्लायमेट चेंज किंवा सी लेवल राईज बद्दल बोलताय, यू नीड आयपीसीसी रिपोर्ट. येस ऑर नो? आयपीसीसी रिपोर्ट हे असं कुठेतरी तुमचं क्रेडिबल सोर्स तुमच्या एसेमध्ये आला पाहिजे त्या सेकंड पॅराग्राफमध्ये, यू आर हायलाइटिंग द स्टेट ऑफ अफेअर्स. तुम्ही पाण्याबद्दल बोलताय, ग्राउंड वॉटर बद्दल बोलताय, तर मग सेंट्रल ग्राउंड वॉटर कमिशन, राईट? अजून एखाद काहीतरी आहे वाटतं की जे ग्राउंड वॉटर बद्दल डील करतं. सेंट्रल वॉटर कमिशन इज द CWC, राईट? CWCचं. सो असे ऑथेंटिक डेटाबेसेस तुम्ही कलेक्ट केले पाहिजे आधी, राईट? नेक्स्ट, then statement, clear statement of the problem. You define what you're going to write, right? So for example, त्या स्टेटवर दिल्यानंतर अर्बन एरियाच्या त्या टॉपिकवर जर बोलायचं असेल, so you have to restate the topic again. थोडं मायनर तुमच्या भाषेमध्ये, की इफ यू आर टॉकिंग अबाउट डेव्हलप्ड एरिया, वी आर टॉकिंग अबाउट लिवेबल सिटीज, फॉर एक्झाम्पल. सो लिवेबल सिटी कुठेतरी आपण ते टॉपिक रिडिफाईन केल्यासारखं झालं, की एक्झॅक्टली व्हॉट द टॉपिक मीन्स तुमच्या शब्दांमध्ये. यू डिफाईन्ड व्हॉट यू आर रायटिंग, व्हॉट इज युअर फोकस. सो दॅट टेल्स द एक्झामिनर यू नो एक्झॅक्टली व्हॉट यू आर रायटिंग. यू आर टेलिंग द एक्झामिनर की दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू राईट अँड एक्सपेक्ट दिस इन माय एसे. दॅट शोज कॉन्फिडन्स, राईट? सो असं तुम्हाला ते स्टेट करता आलं पाहिजे. पुढे मग नेक्स्ट लॉजिकल स्टेप इज कॉजेस ऑर इव्होल्युशन. टेम्पोरल तुम्ही बघा, इव्होल्युशन किंवा कॉजेस, ही स्थिती का निर्माण झाली? Right? Why have our cities fallen into the state of despair?
मग तुम्ही सुरू करू शकता, की नाही आधी काय होतं, मग असं झालं, मग त्यात या गोष्टी झाल्या. हे तुमचे आर्ग्युमेंट्स, की मे हॅव लेड टू धिस, राइट? असं इंटरप्रिटेशन. नेक्स्ट, जे काही तुम्ही कॉजेस मांडलेत, त्याचे मॅनिफेस्टेशन. जे प्रॉब्लेम दिसतात ते नाही फक्त. कुठेतरी तुमचं इथिकल थिंक अबाउट इट. द अर्बन एरियाज ऑफ इंडिया टुडे, डू वी ट्रीट ऑल सिटिझन्स ऑर ऑल क्लासेस ऑफ सिटिझन्स इक्वली? जसं एअर पोल्युशन बद्दल आपण बोललो, राइट? सो व्हॉट सिटी किंवा गेटेड कम्युनिटीज बद्दल कोणीतरी बोललं, तर व्हॉट सिटी मीन्स फॉर अ पर्सन हू लिव्हज इन अ नाईस हाय राईज इन अ नाईसली गार्डेड gated community in a city and who lives in a slum, their daily experiences and daily life and the interpretation of the word city is totally different. Their realities and their worlds are different, right? मग हे आपण नाही करू शकलो. हे कुठेतरी तुम्हाला तिथे मांडणं आवश्यक आहे, की दिस इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट, राइट? जेव्हा तुम्ही हे मॅनिफेस्टेशन्स तुमच्या भाषेत मांडता, नुसते प्रॉब्लेम नका स्टेट करू. पण जशी डेव्हलपमेंट केली आहे, त्या डेव्हलपमेंटचा परिणाम हा आहे, की realities are experienced very differently by different sets of people, right? Next, ट्रान्झिशनल पॅरा. म्हणजे कुठेतरी जेव्हा तुम्ही हे कॉजेस आणि त्याचे मॅनिफेस्टेशन आणि सगळं लिहित